से इट प्रोफेशनली म्हणजे नक्की काय? आपल्याला इफेक्टिव्हली आणि कॉन्फिडेंटली बोलायचं असतं, प्रभावीपणे बोलायचं असतं. हे नक्की कसं करायचं? कॅज्युअली बोलणं आणि प्रोफेशनली बोलणं याच्यात नक्की काय फरक आहे? मुळात प्रोफेशनल म्हणजे नक्की कसं? प्रोफेशनलचा अर्थ आपण खूप संकुचित अर्थाने नॅरो मीनिंग त्याचा आपल्या डोक्यात आहे का? काही जणांना प्रोफेशनलचा अर्थ फक्त व्यावसायिकदृष्ट्या किंवा फक्त पैशांच्या अर्थाने तेवढ्यापुरतं काम करणारा किंवा करण्याची पद्धत असा वाटतो. खरं तर तसा तो नाहीये. प्रोफेशनल म्हणजे खूप डेडिकेटेड, खूप सिरियसली एखादी गोष्ट करणे आणि वर्कप्लेस संदर्भात किंवा जिथे आपली ती ड्युटी आहे, तिथे ते करणे अशा अर्थाने वापरला जातो. तशा अर्थाने आपण प्रोफेशनली बोलणं याच्याकडे बघतोय. म्हणजे वर्कप्लेस कॉन्टेक्स्टमध्ये किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये बोलताना, वागताना कशा पद्धतीने आपण कम्युनिकेट करतो किंवा करायला पाहिजे, हा आपला कॉन्टेक्स्ट आहे. आपण या दृष्टीने याच्याकडे बघतोय. मग आता अशा कॉन्टेक्स्टमध्ये आपण प्रोफेशनली बोलायचं म्हणजे नक्की काय करायचं? इट्स नॉट अबाउट फॉर्मल और इन्फॉर्मल लँग्वेज. फक्त औपचारिक किंवा फॉर्मल किंवा इन्फॉर्मल एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीये. त्याच्यापेक्षा हे डीपर आहे आणि त्याच्यापेक्षा लाँग लास्टिंग ह्याचा इम्पॅक्ट आहे. कशा दृष्टीने इम्पॅक्ट किंवा कशा दृष्टीने परिणाम? तर समजा आपल्याला एखादी गोष्ट करणं शक्य नाहीये. खरोखर शक्य नाहीये. तर तसं सांगणं आवश्यक आहे. नाही म्हणणं आवश्यक आहे. बरोबर? पण अ, प्रत्येक वेळी आपल्याला नाही म्हणणं शक्य होतं का? म्हणजे कधी-कधी आपण आपल्या स्वभावामुळे, आपल्या आपल्या भिडस्त किंवा संकोच करणाऱ्या स्वभावामुळे आपल्याला कधी-कधी नाही म्हणणं शक्य होत नाही पहा. किंवा ज्यांच्याशी बोलतोय ती व्यक्ती आपली सीनियर आहे, तरीसुद्धा नाही म्हणणं अवघड होतं. पण समजा नाही म्हणणं मला जमत नाहीये, म्हणून जर आपण हो म्हणलं किंवा बघू म्हणलं किंवा ओके, आय विल ट्राय माय बेस्ट असं जर म्हणलं, तर काय होईल? पुढे जाऊन ती गोष्ट जर शक्य होणार नसेल आणि आत्ता आपण आय विल ट्राय म्हणलं, तर काय होणार? पुढे जाऊन कोणाला प्रॉब्लेम होईल? आपल्यालाच प्रॉब्लेम फेस करावा लागेल. ज्याला आपण कमिट केलंय त्यालाही कदाचित आणखी मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागेल. म्हणजेच आपण उगाचच हो म्हणणं, केवळ नाही म्हणणं जमत नाहीये, म्हणून हो म्हणल्याने काहीच साध्य होणार नाही. कुणाचाच फायदा होणार नाहीये इन फॅक्ट. तर मग हे असं बोलणं आपण न करता किंवा अशी आपल्याला जर सवय असेल, तर ती आपल्याला बदलायची आहे. जितक्या लवकर आपण हे बदलू, तितक्या लवकर आपण वर्कप्लेसमध्ये किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये जास्त इफेक्टिव्हली, जास्त इम्पॅक्ट तयार करणारं असं वागणूक किंवा असं बिहेवियर आपल्याला आपलं करता येईल. अँड दॅट इज इफेक्टिव्हनेस. दॅट्स व्हॉट वी वॉन्ट. आता काही लोक असे असतात पहा, की जे ही चूक करत नाहीत. कोणती चूक? की जिथे शक्य नाहीये, तिथे उगाचच हो म्हणायचं. संकोच करून उगाचच हो म्हणायचं असं करत नाहीत. ते स्पष्ट सांगून टाकतात नाही म्हणून. पण जेव्हा आपण नाही म्हणून सांगतो, तेव्हा ते खूप कधी-कधी जर आपण एखाद्या सीनियरला किंवा एखाद्या हायर ऑथॉरिटीला नाही म्हणून अपफ्रंट सांगत असू, तर ते कधी-कधी रूड वाटण्याची, उद्धट वाटण्याची शक्यता असते, बरोबर? तर तसं पण करण्याची आवश्यकता नाहीये ना. म्हणजे काही लोक खूपच सॉफ्ट आणि पोलाईट असतात आणि ते सगळ्याला हो म्हणतात किंवा काही लोक खूप स्पष्ट वक्ते असतात आणि ते मी जे काय असेल ते तोंडावर सांगतो, अशा पद्धतीने बोलणारे असतात. पण आपल्याला दोन्हीही टोकाचं बिहेवियर करण्याची खरं तर काही गरज नसते. या दोन्हीचा सुवर्णमध्य आपल्याला साधणं शक्य आहे का? हे आपण बघूया. वी नीड टू हॅव अ बॅलन्स बिटवीन दीज टू. म्हणजे उगाचच गुडी-गुडी येस सर सारखं प्रत्येक गोष्टीला येस म्हणणं, हेही आपल्याला नकोय. म्हणजे रिअलिस्टिकली आपण हो किंवा नाही म्हणायला हवंय. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं हे नकोय. आणि ॲट द सेम टाईम आपल्याला ते रूडली किंवा उद्धटपणे किंवा हार्शली पण म्हणायचं नाही.
सो हाऊ टू say the truth, say the reality in a professional way, in a polite way is what we want to see. अशा अर्थाने आपण या प्रोफेशनल बोलण्याकडे आत्ता बघतोय. म्हणजे ठाम मत असणं हे चांगली गोष्ट आहे ना. इट्स कन्सिडर्ड अ पॉझिटिव्ह क्वालिटी. ठाम मत असणं किंवा स्ट्रॉंग ओपिनियन असणं. बट से इट पोलाइटली, से इट इन अ सॉफ्ट वे. दॅट्स हाऊ वी स्पीक प्रोफेशनली. हे कसं करायचं? हे शक्य आहे का? आणि शक्य असेल तर कसं करायचं? बघूया. समजा आत्ताच आपण म्हणलो तसं, की एखादी गोष्ट शक्य नाहीये आणि कोणी म्हणलं, "आय कांट डू धिस. आय कांट डू धिस." दॅट्स अ करेक्ट स्टेटमेंट, राइट? हे बरोबर आहे. ग्रामॅटिकली करेक्ट आहे. यात काही चुकीचं नाहीये. पण दिस इज अ बिट अपफ्रंट. हे खूपच डायरेक्ट, हार्श आणि नाही, नाही, हे काय शक्य नाही, असं उडवून लावल्यासारखं आहे. तर मग हे आपल्याला प्रोफेशनली कसं म्हणता येईल? ह्याचं काहीतरी कारण असेल ना. ही गोष्ट शक्य नाहीये. का शक्य नाहीये? ह्याचं काहीतरी कारण असेल. तर इज इट पॉसिबल टू से दॅट? चेक. समजा असं म्हणलं, दॅट वोंट बी पॉसिबल विदिन द करंट टाईमलाईन. दॅट वोंट बी पॉसिबल विदिन द करंट टाईमलाईन. म्हणजे या एवढ्या वेळेत ही गोष्ट शक्य नाहीये. म्हणजे आपण त्याचं कारणच सांगतोय, राईट? म्हणजे कदाचित जास्त वेळ दिला तर हे मी करू शकेन किंवा आम्ही करू शकू, असा त्याचा अर्थ आहे. या ठिकाणी जे काही कारण आहे ते आपण सांगू शकतो. म्हणजे वेळ हे एक कारण असू शकतं किंवा असंही आपण म्हणू शकतो, दॅट वोंट बी पॉसिबल विदिन धिस बजेट. म्हणजे या इतक्या कॉस्टमध्ये हे शक्य नाहीये, असा त्याचा अर्थ आहे. किंवा समजा कमी लोक आहेत हे काम करण्यासाठी म्हणून शक्य नाहीये. तर आपण काय म्हणू शकतो? दिस वोंट बी पॉसिबल विदिन दिस वोंट बी पॉसिबल विथ अ टीम ऑफ 4. समजा टीममध्ये 4च लोक आहेत आणि आपल्याला 6 लागतील जर हे या वेळेत गिव्हन टाईममध्ये करायचं असेल तर. अशा अर्थाने म्हणायचं असेल तर दिस वोंट बी पॉसिबल विथ अ टीम ऑफ 4. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण ह्याचं कारण सुद्धा सांगितलंय आणि हे पोलाइटली पण सांगितलंय. मग आता समोरच्या व्यक्तीला, जर समोरची व्यक्ती डिसिजन मेकर असेल, तर कारण आपण स्पेसिफिकली सांगितल्यामुळे कदाचित तिथे आपल्याला बेनिफिट मिळू शकतो. म्हणजे समजा टाईम हा कन्स्ट्रेंट असेल तर ते आपल्याला वेळ वाढवून देऊ शकतात किंवा बजेट हा कन्स्ट्रेंट असेल तर तिथे बदल होऊ शकतो. म्हणजेच आपण पोलाइटली सांगतोय आणि इतकंच नाही तर आपण त्याचं सोल्युशन, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळण्याच्या दिशेने आपलं कॉन्व्हर्सेशन किंवा आपलं कम्युनिकेशन वळवलेलं आहे. सो दॅट्स अ मोर इफेक्टिव्ह वे ऑफ स्पीकिंग. प्लस दॅट्स अ साइन दॅट यू आर अ सोल्युशन ओरिएंटेड पर्सन. म्हणजे तुम्ही फक्त प्रॉब्लेमला येस आणि नो असं टॅकल न करता, तुम्ही त्याच्यातनं सोल्युशन काय आहे हे थोडंसं सटली डिरेक्ट करताय. म्हणजे तुम्ही डायरेक्टली नाही सांगत आहे. डायरेक्टली तुम्ही बजेट वाढवून मागत नाहीये किंवा वेळ वाढवून मागत नाहीये. पण तुम्ही ते दर्शवताय. म्हणजे इफ रिक्वायर्ड त्यांच्यासाठी जर ते इतकं महत्त्वाचं असेल, तर कदाचित ते रिकन्सिडर करतील. त्या रिझनवर जे काही कारण आहे ते रिकन्सिडर करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. आणखीन एक सिच्युएशन बघूयात. समजा आपल्याकडे वेळ नाहीये. एखादं काही काम दिलंय आणि आपल्याला खरंच वेळ नाहीये. म्हणजे खूप गोष्टी आहेत लाईन्ड अप आणि शक्य नाहीये. तर समजा असं म्हणलं, आय डोंट हॅव टाईम. वाक्य तर बरोबर आहे. पण अगेन दिस इज व्हेरी रूड. आय डोंट हॅव टाईम. मग याच्याऐवजी आपल्याला काय म्हणता येईल? माय करंट प्रायोरिटीज. आपल्या प्रायोरिटीजला आपण या ठिकाणी हायलाइट करणं महत्त्वाचं आहे. माय करंट प्रायोरिटीज वोंट अलाउ मी टू टेक दिस अप राईट नाव. माय करंट प्रायोरिटीज वोंट अलाउ मी टू टेक दिस अप राईट नाव. म्हणजे मला वेळ नाही असं न म्हणता माझ्या प्रायोरिटीजमुळे हे शक्य नाहीये. आता
माझ्या प्रायोरिटीज म्हणजे माझ्या काही पर्सनल प्रायोरिटीज आहेत का? इथे नाही. इथे आपण वर्कप्लेसमध्ये जर बोलतोय, तर माझ्या प्रायोरिटीज म्हणजे इतर महत्त्वाची कामं, जी माझ्या टीमला, माझ्या मॅनेजरला किंवा कन्सर्न लोकांना माहीत असणार आहेत. त्यामुळे जेव्हा मी असं म्हणेन, माय प्रायोरिटीज, देन दे विल अंडरस्टँड की तिकडे प्रॉब्लेम क्रिएट करायचा नसेल, तर आपण हे काम या व्यक्तीला आत्ता नको द्यायला. म्हणजे आय डोंट हॅव टाईम असं न म्हणता आपण हे म्हणल्यामुळे काय होणार आहे, एकतर त्यांना ते रूड वाटणार नाही, पहिली चांगली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ते पटकन पटेल. दे विल अग्री टू व्हॉट यू आर सेइंग. सो दॅट्स अ डबल बेनिफिट यू वुड हॅव हिअर. अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. समजा आणखी एक उदाहरण बघू हां. समजा असं म्हणायचंय, एखादं काम माझं काम नाहीये डायरेक्टली. म्हणजे माझ्याशी रिलेटेड असेल, पण ते माझं डायरेक्ट काम नाहीये. तर आपण कसं म्हणणार? दॅट्स नॉट माय जॉब. असं आपण म्हणू शकतो कॅज्युअली. पण हे असं आपण प्रोफेशनली नाही म्हणू शकत. दॅट्स नॉट माय जॉब हे म्हणणं अजिबात अपेक्षित नसतं बाय द वे वर्कप्लेसमध्ये. दे डोंट वॉन्ट यू टू सी दिस. पण म्हणून तुम्ही अननेसेसरी कामं जर ओढवून घ्यायला लागलात, तर तुमच्या स्वतःची कामं ही मागे राहतील आणि नंतर तुम्हाला त्याची आन्सरेबिलिटी तुमच्याकडेच असल्यामुळे यू विल बी इन ट्रबल लेटर. असा असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपल्याला नाही म्हणणं आवश्यक आहे. पण आपण असं नाही म्हणू शकत दॅट्स नॉट माय जॉब. सो व्हॉट कॅन वी से इन्स्टेड? ह्याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो? दिस माइट बी बेटर हँडल्ड बाय द रेलेव्हंट टीम. दिस माइट बी बेटर हँडल्ड बाय द रेलेव्हंट टीम. किंवा दिस माइट बी बेटर हँडल्ड बाय सो अँड सो टीम. जी कुठली टीम आहे ती. म्हणजेच माझ्यापेक्षा ते हे अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण त्यांचं हे प्रायमरी काम आहे. म्हणजेच हे माझं काम नाही आहे. माझं काम नाही आहे असं न म्हणता आपण ते कन्वे करतोय. सो दॅट्स अन इफेक्टिव्ह वे ऑफ सेइंग इट. अँड अ पोलाइट वे ऑफ सेइंग इट ऑल्सो. अजून एक उदाहरण बघूया. एखाद्या मीटिंगमध्ये किंवा कुठल्याही सिच्युएशनमध्ये प्रोफेशनली आपल्याला नाही म्हणायचंय. म्हणजे एखादी गोष्ट पटली नाहीये किंवा पॉसिबल नाहीये किंवा कोणत्याही कारणाने वी वॉन्ट टू से नो. नो. पण हे फारच हार्श आहे. एवढा एक छोटासा शब्द खूप जास्त हार्श किंवा ऑफेंडिंग वाटू शकतो दुसऱ्या व्यक्तीला. तर मग हे न म्हणता आपण काय म्हणू शकतो? ॲट दिस स्टेज दिस मे नॉट बी फिजिबल. ॲट दिस स्टेज दिस मे नॉट बी फिजिबल. म्हणजे आत्ता या स्टेजला, या वेळेला हे शक्य नाही आहे किंवा प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, असा त्याचा अर्थ आहे. इथे पण आपण पोलाइटली बट फर्मली ते सांगतोय. नाही असं सांगतोय. मे नॉट बीचा अर्थ कदाचित असा आहे, पण आपण इथे तो नाही म्हणण्याचा सॉफ्ट वे म्हणून वापरतोय. दिस मे नॉट बी फिजिबल. दॅट्स हाऊ वी वॉन्ट टू से इट. अशा पद्धतीने आपल्याला बोलायची सवय करायची आहे. आणि इन जनरल नेहमीच बोलताना जर आपण अशी सवय लावायचा प्रयत्न केला ना, तर मग आपल्याला प्रोफेशनली बोलताना वेगळे एफर्ट्स करावे लागणार नाहीत. असं बोलण्याची सवय लावून घ्यायची आणि मुळात नाही, जिथे आवश्यक आहे तिथे नाही म्हणण्याची पण सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. जर आपल्याला नाही म्हणता येत नसेल, आवश्यक आहे तिथे, मी असं म्हणत नाहीये की सगळ्यांना सगळीकडे नाही म्हणा. जे जे शक्य आहे ते जरूर आपण करूया. पण जे शक्य नाहीये किंवा जे योग्य नाहीये, तिथे आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे, ही एक गोष्ट. आणि ते अशा पद्धतीने म्हणायचंय. सॉफ्टली, स्ट्राँगली अँड प्रोफेशनली. So with these inputs on saying it professionally, strongly, but at the same time politely, this is Deepa signing off.